शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये सहभाग घेते। मतदान जागृती आम्ही स्वतः 50,000 पत्रकं वाटलेली आहेत आणि अशा पद्धतीमध्ये नागरिक म्हणजे स्वखर्चाने वाटलेले आहेत। कुठल्याही शासकीय आपण 1 रुपयाची मदत घेत नाही। आपल्या नागरिकांनी 15 दिवस फिरून मतदान करा म्हणून लोकांना जागृत केले, पण शासन आपल्याला पाणी देऊ शकत। ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आपण त्यांना तिथे विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आत हा प्रश्न आपला वरती तुम्ही पोचवा आणि त्याच्यावर कारवाई करा, मीटिंग लावा, काय असेल ते आम्हाला निर्णय द्या। तो जर तुम्ही दिला तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा संबंध येत नाही। जर तुम्ही निर्णय नाही दिला तर मात्र नागरिक आता स्वतःच नागरिक सांगत आहेत की आम्ही पाणी जर दिले तर मतदान करणार। तर ह्या पद्धतीनं ह्याला बळ मिळेल आणि इचलकरंजी नागरिक मंच पण पाणी जर शासन दिलं नाही तर मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेण्याची शक्यता पुढे 8 दिवसानंतर आपण तो निर्णय राखून ठेवलेला आहे। 8 दिवसानंतर याबाबत स्पष्टता आपल्याला दिली जाईल। हे जे आता मतदानावर बहिष्कार टाकणार आहे ते असंविधानिक आहे असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, त्याकडे तुम्ही कोणत्या अँगलनं बघताय?